नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव पवार आणि तुमचं एस-जे-पी एज्युकेशन हबमध्ये पुन्हा स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे मॅथ स्टँडर्ड 7, मॅथ चॅप्टर नंबर 3, एस-सी-एफ आणि एल-सी-एम, प्रॅक्टिस सेट नंबर 14, महाराष्ट्र बोर्ड, फुल लेक्चर, क्वेश्चन आन्सर 2021. तर प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्या अगोदर आपण त्याचं लेक्चर घेणार आहोत डिटेलमध्ये आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. मोठा लेसन होणार आहे आणि प्रॅक्टिस सेट बी मोठा आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये साधारणतः 9 क्वेश्चन आहेत. चांगला मोठा प्रॅक्टिस सेट आहे. त्याच्याकडे जाण्या अगोदर आपण लेक्चरकडे जाऊया. लेक्चरकडे जाण्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ज्या कोणी आतापर्यंत या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस जरूर करा, जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, जे सगळे एज्युकेशनल आहेत आणि तुमच्या उपयोगाचे आहेत, तुमच्या मित्राच्या उपयोगाचे आहेत, तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असतील शाळेत, स्कूलला, कॉलेजला, त्यांच्यासाठी आहेत. तर मॅथ, इंग्लिश, सायन्स याचे वेगवेगळे प्रत्येक एक्सरसाइज आणि आउट ऑफ द बुक्सचे क्वेश्चनसाठी याची तयारी करण्यासाठी हा चॅनल अतिशय तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक आणि शेअर जरूर करा. तर आत्ताचा हा आपण प्रॅक्टिस सेटकडे जाण्या अगोदर लेक्चरकडे जाऊया. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो यूज ऑफ एल-सी-एम आणि एस-सी-एफ आहे. एल-सी-एम आणि एस-सी-एफ हे व्हर्टिकल मेथडनी कसं आपण सोडू शकतो, हॉरिझॉन्टल मेथडने आपल्या मागच्या इयत्तेत आपण मागच्या स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे आपण 6 स्टँडर्डमध्ये. तर ह्या स्टँडर्डमध्ये आपण हॉरिझॉन्टल पद्धतीने व्हर्टिकल पद्धतीने पाहिलं, जे अतिशय सोपं आहे हॉरिझॉन्टल पद्धती रेग्युलर पद्धतीपेक्षा. तर ह्या वेळेस आपण प्रॅक्टिस सेट 14 मध्ये जो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे एस-सी-एफ आणि एल-सी-एम चॅप्टरचा, ज्याच्यात आपण द यूज ऑफ एल-सी-एम आणि एच-सी-एफ पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यात पहिलं उदाहरण त्यांनी शाब्दिक उदाहरण दिलंय, ज्याची एक शॉप आहे जे जार विकतंय, जारची बॉटल विकतंय, जी 450 ग्रॅमची, 450 ग्रॅमची एक आहे आणि 60 ग्रॅमची आहे. 450 ग्रॅमची 96 रुपीला आहे आणि रुपीजला आहे आणि 600 ग्रॅमची 124 रुपीला, 600 ग्रॅमची 124 रुपीजला. तर आपल्याला याच्यात क्वेश्चन असा आहे की कोणती बाय करायला आपल्याला परवडेल, प्रॉफिटेबल कोणती आहे. ठीक आहे. तर आपण जर जुनी पद्धत वापरली, रेग्युलर पद्धत वापरली, तर आपण काय करणार की 96 नी 450ला डिवाइड करणार, 124 नी 600ला डिवाइड करणार, 1 ग्रॅमची किंमत काढणार आणि मग कम्पेअर करणार. ती ह्यूज प्रोसेस फॉलो करण्यापेक्षा आपण जर काय केलं, एस-सी-एफ ऑफ 450 आणि 600 चा एस-सी-एफ काढला, जो 150 आहे. अतिशय सोपा आहे. 150 म्हणजे 150 2 जा 3 जा 550 आहे आणि 4 जा 600 म्हणजे 150 काय झाला, त्याचा दोघांचा एस-सी-एफ झाला. तर एस-सी-एफ हा आला. तर एस-सी-एफ मधून आपण काय केलं, 96 3 ने डिवाइड केला तर 32 ला आला. म्हणजे 150 ग्रॅम 150 ग्रॅम 32 ला येत आहे आणि एका ठिकाणी 31 ला येत आहे. तर निश्चितच एक रुपीचा फायदा दर याच्या मागं किती मागं, 150 ग्रॅम मागं. कोणता जर घेतला आपण, जर 124चा घेतला. ठीक आहे. या प्रकारे आपण प्रॉफिटेबल कशात आहोत, 600 ग्रॅमच्या बॉटलमध्ये 150 ग्रॅमला आपण 1 रुपया म्हणजे 600 ग्रॅमला 4 रुपये आपले वाचतात. लक्षात येतंय? 4 रुपयाने आपलं प्रॉफिट होणार आहे. लक्षात येतंय? तर 2 नंबरचं उदाहरण इथं दिलेले अतिशय ऍड करायचं आहे. ऍड 17/28 इक्वल टू 11/35. ओके. याच्यात आपण रेग्युलर पद्धतीने करायला गेलो तर काय करणार आहे, आपण रेग्युलर पद्धतीने आपण करायला गेलो तर काय करणार आहोत, क्रॉस मल्टिप्लाय 17 इंटू 35 प्लस 11 इंटू 28 अपॉन 28 इंटू 36. याच्या लास्टला बुकमध्ये उत्तर आहे. खूप यूज आहे यांचं, मल्टिप्लिकेशन दिलंय 93 अपॉन 980 आणि मग त्याचं डिवाइड करून 129 अपॉन 140. ह्या प्रकारे ह्यूज म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं, ऍडिशन आलं, पुन्हा डिव्हिजन आलं. लक्षात येतं? हे करून आपण हे उत्तर काढतो. पण आपण जर एल-सी-एमचा वापर केला, याच्यात जे डिनोमिनेटर आहे त्यांचं एल-सी-एम काढलं, आपण डिनोमिनेटरचं एल-सी-एम काढलं आणि त्याच्यातून आपण काढू शकतो 28 आणि 35चं एल-सी-एम काढलं. 7 येतं, 7 4 जा आणि 7 5 जा. तर एल-सी-एम काय येईल, एल-सी-एम इज इक्वल टू 7 इंटू 4 इंटू 5. ठीक आहे. सो 7 इंटू 4 इंटू 5 140 येतं. किती येतं
140 मल्टिप्लाय करून घेतलं. सॉरी 140 हे करायचं आहे. उदाहरण काय 17/28 प्लस 11/30. 140 याचं 7 काय कॉमन आलेलं आहे, तर इथं कसं करावं लागेल, 28च्या याच्यात काय आलाय 4 आलाय, 28च्या याच्यात 4 आलाय आणि याच्या हे क्रॉस करावं लागेल, हे क्रॉस करावं लागेल म्हणजे इंटू 5 प्लस 11 इंटू 4 अपॉन 35 28 इंटू 5 आणि 35 इंटू 4. ओके, दोघांचं काय 140 आन्सर येईल, दोघांचं 140 म्हणजे 140 येणार इथं, आणि इथं काय येईन 85/44. लक्षात येत आहे, 10129 अपॉन 140. अतिशय सोप्या पद्धतीने एलसीएम काढून घेतला. एलसीएम मधलं आपण याच्यात हे टाकल्या किमती आणि 129/140 आन्सर आले. ठीक आहे, याच्यानंतर आपण आणखी उदाहरण पाहूया दुसरे आणि मग प्रॅक्टिस. दुसरं दिलेलं आहे त्याच्यात ऑन डिवायडिंग अ सर्टन नंबर बाय 8, 10, 12, 14 द रिमाइंडर इज ऑलवेज 3. म्हणजे तिथं एक नंबर आहे, एक्स नंबर आहे, कोणता तरी एक नंबर आहे, नंबर आहे ज्याला डिवाइड केलं, कशाने केलं, 8 केलं, 10 केलं, 12 केलं आणि 14 केलं. तर रिमाइंडर काय येतोय, रिमाइंडर ऑलवेज काय येतोय, 3 येतोय. ठीक आहे, तर आपल्याला त्याचा तो नंबर काढायचा, काय करायचंय, तो नंबर काढायचा, द नंबर, फाइंड आउट द नंबर किंवा तिथं म्हणलंय विच इज द स्मॉलेस्ट सच नंबर, तो नंबर कोणता आहे. ठीक आहे, सच नंबर. तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने एलसीएम आणि एचसीएफ काढता येतो. तर एलसीएम आपण काढू, याचा एलसीएम काढायचा आपल्याला. एट, 10, 12, 14. ओके, 2 4 जा 8, 2 5 जा 2 6 जा 2 7 जा. नाव 2 2 जा 4, 2 3 जा. इथं 5 आणि 7 आहे तसे राहिलं किती, 3 टाइम 2. एलसीएम इज 3 टाइम 2, 5 1 टाइम and 1 time, sorry, LCM 3 टाइम 2, 1 टाइम 3 आणि 5 1 टाइम 7 1 टाइम, 3 5 7 1 टाइम आणि 2 3 टाइम. ठीक आहे, एलसीएम किती आला याचा, 840 एलसीएम आला. ठीक आहे, 840 एलसीएम आला आणि रिमाइंडर किती 3, म्हणजे 840 प्लस 3 इज 843 इज द नंबर. द फॉर्म्युला इज the number equal to LCM into remainder. ओके, ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एलसीएम इंटू रिमाइंडर. ओके, खूप सिंपल आहे, लक्षात येत आहे. एलसीएम काढला आणि तो रिमाइंडर ऍड केला फक्त, तो नंबर आपल्याला भेटला. पुढचं एक उदाहरण घेऊ आपण. एलसीएम फाइंड करायचा आहे 16, 20 आणि 80चा. फक्त एलसीएम फाइंड करायचा 16, 20 आणि 80चा. ठीक आहे, 16, 20 आणि 80. 16, 20, 80, 18. ओके, इवन नंबर आहे, 2 ने केला, 2 8 जा 16, 2 10 जा 2 14. ओके, 2 4 जा 5 जा 20. ओके, then 2 जा 10 जा. ओके, 5 remains same, then 2 1 जा 2, then 5 घेतला आपण, 5 1 जा 5 आणि 5 2 जा. ओके, 2 किती टाइम आला, 2 1 2 3 4 5 टाइम 2 आला. एलसीएम is equal to 5 times 2, so 2 into 2 into 2 into 2 5 time and 5 1 time. Okay, 5 1 time.
LCM is then टू हाँ इधर 2 इधर जातो इधर 5 येतं 2 4 टाइम आहे 2 4 टाइम and 5 1 time. LCM is equal to then 80. 2 into 2 4 4 into 8 8 into 16 16 5 80. LCM 18 आणि 18 आपल्या याच्यातलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला गिवन नंबर मधला जो बिगेस्ट नंबर बाकीच्या नंबर्सनी डिव्हाइड होत असेल तर त्याच्यातला जो गिवन नंबर असतो तो काय असतो LCM असतो. तो मोठा जो नंबर असतो तो LCM असतो. गिवन नंबर मधला मोठा LCM मोठा नंबर काय असतो LCM असतो. ठीक आहे. आणि बाकीचे त्याचं प्रॉडक्ट आता याचं काय 16 आणि 20 आणि 18 याच्यात 20 सुद्धा 80 डिवाइड आहे 16 सुद्धा 80 डिवाइड आहे दोन्ही डिवाइड होऊ शकतो. तर तो जो बिगेस्ट नंबर असतो तो काय असतो त्याचा LCM असतो. लक्षात राहील. ठीक आहे. आता पुढचं पाहूया आपण. Shreyas, Shalaka and Snehal start running from the same point of a circular track and the same time and complete one lap of a track in 16, 24 and 80 respectively. ठीक है. What is the shortest period of time in which they all reach the starting point together? Okay. Now this type of question, ह्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला कसं सोडू शकतो LCM आणि SCF मुळे. तर आपण तो क्वेश्चन टाकूया इथं. तिघ जण आहे श्रेयास शलाका आणि स्नेहल रनिंग करतायत. एकाचं काय 16 आहे एकाचं 24 आहे आणि एकाचं 18 आहे. तर काय करावं लागेल LCM काढावं लागेल आपल्याला. तिघांचा LCM काढा. तिघांचा LCM काढला आपण 16 18 24. ओके. इवन नंबर आहे 2 8 जा 2 9 जा 2 1 जा 2 2 जा. ओके. नंतर 2 4 जा 9 राहिले तसे 2 6 पुन्हा 2 2 जा 9 राहिले 3. ओके. आता 2 इथं उरलाय तर 2 1 जा 9 3 तसेच 3 नी केला आता 3 3 3 जा 3 1 जा उरले किती 3 2 टाइम आणि 4 4 टाइम. LCM इज 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3. ओके. 2 टाइम 3 आणि 2 4 टाइम. आन्सर आहे 144 म्हणजे 144 मिनिट्स ला ते काय होतील एकत्र येतील एकाच ट्रॅकवर पळत 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 एका ट्रॅकवर येतील. ठीक आहे. म्हणजेच किती आवर्स 2 hours 24 minutes 2 hours 24 minutes. ओके. नाव वी आर गोइंग टू प्रॅक्टिस सॉल्व द प्रॅक्टिस. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 14 मध्ये टोटल 9 क्वेश्चन आहेत ज्याच्यात पहिल्या क्वेश्चन मध्ये साधारणतः 2 क्वेश्चन आहेत सिंपल. सेकंड क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये 5 क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये सुद्धा 5 क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन सेपरेट आहे. 4 पासून 9 पर्यंत इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं सोडूया. पहिला क्वेश्चन चूज द राईट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 1 चूज करायचं आहे. त्याच्यातला A1 आहे द SCF ऑफ 120 आणि 150. SCF काढायचा आहे 120 आणि 150चा. ठीक आहे. सोपं आहे. 0 0 काढून टाकले आपण. उरले किती 12 आणि 15चा काढला आपण. 12 आणि 15चा काढला तर किती येतं 0 0 आपण बाजूला ठेवू 0 घडीवर. 12 आणि 15चा काढला तर 4च्या याच्यात आहे 4 3 जा आणि 4 5 जा म्हणजे 4 into 3 into 5 4 into 3 into 5 आपण काढूया SCF 120 150. ओके. 13 करूया 3 इकडे ठेवण्यापेक्षा 13 4 जा 5 आणि 13 5 जा. ओके. SCF काढायचं आहे म्हणजे कॉमन फॅक्टर. आता त्याच्यानंतर 4 जा आणि 5 जा आलेलं आहे कारण की 13 4 जा 5 जा. ओके. याचा SCF काय आला मग 30 आला. लक्षात आलं. SCF काढायचं आहे. SCF म्हणजे कॉमन फॅक्टर. 30 नी डिवाइड केलं 13 नी तर 4 आणि प्राईम नंबर आले मग 30 काय झाला कॉमन फॅक्टर 30 चा SCF आला. नंतर 2 नंबर
म्हणजे याच्यात एक नंबरचं ऑप्शन आहे 30, 2 नंबरचं 45 आहे, तर 30ला आपण क्लिक करायचं. एस-सी-एफ, आता एस-सी-एफ ऑफ द पेअर ऑफ नंबर इज नॉट 1, ज्याचा एस-सी-एफ 1 येणार नाही असे नंबर आपल्याला काढायचे. ज्याचा एस-सी-एफ असे नंबर आपल्याला शोधायचे. एस-सी-एफ इक्वल नॉट इक्वल टू 1. ओके, त्याच्यात एक नंबर दिलाय 13 आणि 17. याचा हे दोन्ही प्राईम नंबर आहे, त्यांचा एस-सी-एफ निश्चितच नो प्राईम फॅक्टर आहे, म्हणजे एकच येणार आहे, हे होत नाही. 2 नंबर दिलाय 29 आणि 20 आणि 20. ओके, याचा सुद्धा प्राईम फॅक्टर निघत नाही या दोन्हींचे पे, आणि 29 काय आहे, प्राईम नंबर आहे, तर त्याच्यामुळे ह्या दोन्हींचं कॉमन डायव्हर्जर भेटणार नाही. ठीक आहे, थर्ड नंबर काय आहे 40 आणि 20. 40 आणि 20 हे दोन्हींचं होऊ शकतं, कारण दोन्ही इव्हन नंबर आहे, विथ दोघांना बी डिवाइड होऊ शकतो, तो एक पेक्षा जादा प्राईम फॅक्टर्स होऊ शकतात त्याचे, म्हणजे हा हे आन्सर याचा. ठीक आहे, आणि चौथा आहे 40 आणि 50, तर हे बी होणार नाही 40-50, कारण 40-50 जवळजवळचे नंबर आहे, जवळजवळच्या नंबरला प्राईम फॅक्टर काय होतो, कॉन्सिक्युटिव्ह, 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स पेअर आर को प्राईम नंबर्स. ओके, त्याच्यामुळं आन्सर 3 नंबरचं आहे 40-20. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड एस-सी-एफ आणि एल-सी-एम. एस-सी-एफ आणि एल-सी-एम काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 याच्यात किती क्वेश्चन आहे, 5 क्वेश्चन आहे, त्याच्यात पहिला घेऊ, एस-सी-एफ आणि एल-सी-एम सुद्धा काढायचा आहे. ओके, एक 14 आणि 28 आहे एक नंबर, काढूयात आपण 14 आणि 28. 14 आणि 28. ओके, इवन नंबर आहे, 2 2 7 जा, 2 1 जा, 2 4 जा. ओके, 7 1 जा, 7 2 जा. ओके, आता एस-सी-एफ काय आला, एस-सी-एफ इज इक्वल टू कॉमन काय आले 2 आणि 7, म्हणजे 14 आला. ओके, एल-सी-एम 2 इथं आलाय, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 7 28 आलाय, म्हणजे तेच आन्सर आले. तर 14, म्हणजे याच्यात काय सांगायचं आहे, मागच सांगितलं, जर मोठा नंबर छोट्या नंबरनी गिवन नंबरमध्ये मोठा नंबर छोट्या नंबरनी जर डिवाइड होत असेल, तर मोठा नंबर काय असतो, एल-सी-एम असतो. ठीक आहे, आणि जर 3 नंबर असतील तर त्याच्यात नाही, पण 2 नंबरपैकी छोटा नंबर हा एस-सी-एफ असतो, जर 2 नंबर असतील. जर 2 पेक्षा अधिक असतात तर मग ते वेगळ्या कॅटेगरीत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, 32 16. याच्यात सुद्धा 16 2 आहे म्हणल्यावर एस-सी-एफ 16 आला आणि एल-सी-एम 32 आला, कारण 62 जा याच्याच प्राईम फॅक्टर निघून गेला. लक्षात आलं, 16 जा प्राईम फॅक्टर निघून गेला. ठीक आहे, एस-सी-एफ 16 आलं, एल-सी-एम 32 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे, मोठं उदाहरण आहे दर्शक, 17 102 आणि 170. ओके, आता याच्यात बघा, 17 102 117, 17 1 जा 17, 17 6 जा 102, 17 10 जा. ओके, नंतर 2 नी याला कॉमन फॅक्टर नाही पडत आहे, म्हणजे एस-सी-एफ काय आला, एस-सी-एफ हा 17 आला एक. आता आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे, याला 2 नी गेलं 2 3 जा 2 5 जा. ओके, तर एल-सी-एम काय येईल, 17 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. ठीक आहे, 3 5 जा 15, 15 3 जा 15 2 जा 30, 30 इंटू 70 390 एल-सी-एम आला. ठीक आहे, 390 एल-सी-एम आला. 2 3 जा 2 5 जा 7 7 6 जा 5 15 15 30 30, नाही चुकतंय, 17 इंटू 30. ओके, 17 14 17 सॉरी 5 10 येतं एल-सी-एम.
LCM 510 येते, 510 येत आहे. ठीक आहे, 510 इज द आन्सर. 510 इज द आन्सर. नाव पुढचं घेऊ 4 नंबर. 4 12 20 4 12 20 4 12 20. ओके, 4 12 20. 2 नी 2 2 जा, 2 6 जा, 2 10 जा. ओके, पुन्हा 2 नी 2 1 जा, 2 3 जा, 2 5 जा. ओके, आता HCF काय आला? कॉमन फॅक्टर 2 × 2 इक्वल टू 4 आला. LCM काय आला? 2 × 2 × 3 × 5. ओके, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 60 आला. LCM काय आला? 60. ठीक आहे, LCM 60 आला. 5 नंबर लास्ट 21 49 83. 21 49 83. 5 नंबर 21 49 84. सॉरी 84. 21 49 84. आता याचं HCF 7 7 3 जा, 7 7 जा, 7 1 जा, 7 2 जा. ओके, HCF काय आला? 7 आला. ठीक आहे, आता याला पुन्हा 3 ने जातो. 3 3 1 जा, 7 तसंच आहे. 7 3 4 जा. ओके, नंतर 2 नी सेम. आता LCM काढायचं आहे. LCM इज इक्वल टू 7 × 7 × 3 × 4, 49 × 12. ओके, LCM येतो याचा 7588. 7588. ओके, 7588 LCM याचं मल्टिप्लिकेशन येतं. ठीक आहे, 7588. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया, ज्याच्यात फक्त आपल्याला LCM काढायचं आहे. 3 कडे जाऊया, ज्याच्यात आपल्याला फक्त LCM. क्वेश्चन नंबर 3, फाइंड LCM. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यातला 36 42. 36 42. ओके, 42. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 2 जा, 2 1 जा. 3 नी घेतला, 3 6 जा, 3 7 जा. नाव आता याचा LCM काढायचा आपल्याला. 2 कॉमन फॅक्टर नाही निघत आहे, तर आपल्याला काय होईल? 2 LCM इज इक्वल टू 2 × 3 × 6 × 7. ओके, 6 6 6 जा 36 × 7, 7 6 जा 42, 7 3 जा 21 and 4 25 to 52. LCM काय आला? 252. 2 नंबर 15 25 30. 15 25 30. 15 25 30. 15 25 30. 15 25 30. 5 नी करू आपण. 5 3 जा, 5 5 जा, 5 6 जा. ओके, देन 3 नी 3 1 जा, 3 2 जा. ओके, आणि 5 असला रिमेन तसंच. तर LCM काय येईल? 3 × 5 × 5 × 2. ओके, 15 × 10 150. LCM काय येईल? 150. LCM काय आला? 150 आला. नंतर 3 नंबरचं 3 नंबर घेऊया. 3 नंबर मध्ये 18 42 48. 18 42 48. 18 42 48. ओके, 18 42 48. ओके, 3 इवन नंबर आहे, 2 नी करो. 2 9 जा, 2 2 जा, 2 1 जा, 2 2 जा, 2 4 जा. ओके, आता 3 नी जाईन. 3 नी 3 3 जा, 3 7 जा, 3 8 जा. ओके, आता याचं LCM काढू. 2 × आता इथून पुढे का काढत नाही, डिवाइड का करत नाही इथून पुढे? कारण की कोणताही जी गिवन नंबर दोन असेल, दोन्हीमध्ये कॉमन जर नसेल तर लगेच त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. कॉमन म्हणजे कॅन बी डिवाइडेड बाय 1 नंबर. एका नंबरने दोन्ही जर गिवन नंबर डिवाइड होत नसेल, 2 कोणतेही 2, याच्यात जर 4 संख्या दिल्या आणि त्याच्यात 2 जर मॅच होत असेल एकाच नंबरने, तर ते डिवाइड करून घ्यायचे.
जोपर्यंत दोन संख्यांचं म्हणजे मॅचिंग होत आहे, दोन संख्या आपल्याला डिवाइड करता येते एकाच संख्येने, कोणत्या याच्यातल्या, ठीक आहे. इथं तिन्ही मध्ये कोणत्याही दोन एकाच नंबरने डिवाइड होत नाही, म्हणून काय केलं आपण, आता आपण डिवायडेशन थांबवलं आणि पुढे काय केलं, 2 इंटू 3, 2 टाइम आहे 3 इंटू 7 इंटू 8, आन्सर येतं त्याचं एलसीएम मी काढलेलं ऑलरेडी, मोठं आहे. 2 2 3 जा 3 6 6 3 जा 18 18 इंटू 7 8 जा 56, एलसीएम काय आला 1008 मल्टिप्लिकेशन करून पाहतो मी, ठीक आहे. 1008 18 6 जा 18 18 6 जा 108 8 is remain here and 18 5 जा 9 18 5 जा 9 90 19 10 100, okay. LCM 4 number 4 12 20 4 12 20 4 12 20 4 12 20 2 नि देऊ, 2 2 जा 2 6 जा 2 10 जा, पुन्हा 2 नि देऊ, 2 1 जा 2 3 जा 2 5 जा, ओके. 3 and 5 प्राइम नंबर आहे, मग एलसीएम काय येईल, इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5, 2 इंटू 2 4 4 इंटू 3 12 12 5 जा 16 60 आन्सर आहे, एलसीएम काय 60, एलसीएम 60 आलं. आता लास्ट याच्यातला 5 नंबर आहे, 5 नंबर थोडं मोठं आहे, 5 नंबरचं घेऊया आपण. याच्यात 5 नंबरचं 4 नंबर्स आहे टोटल गिवन नंबर, 24 40 80 and 120, ओके. काढूया 24 40 80 120, ओके. 120, ओके. 2 नि करूया 12 20 40 60, ओके. नंतर 2 नि करूया 6 10 20 30, ओके. नंतर पुन्हा 2 नि करूया 3 5 10 50, ओके. आता 5 इज अ प्राईम नंबर, 5 नि याला 3 इंदा जातं, 3 इज अ प्राईम नंबर, सो 5 ने करू आपण, 3 तसंच राहिला रिमेन, 5 1 जा 5 2 जा 5 3 जा, ओके. आता आन्सर काय आला, एलसीएम इज देन 2 किती टाइम आहे, 1 2 3 4 टाइम, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 4 टाइम, ओके. 3 किती वेळेस आहे, 2 वेळेस, 3 इंटू 3 आणि 5 1 टाइम इंटू 5, ओके. 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16, ओके. 16 5 जा 80 80 इंटू 3 3 जा 9 9 5 जा 720 येत आहे आन्सर, इथं 240 आणि जो बरोबर आहे 5 2 जा 5 3 जा 20 40 80 20 40 20 40 60 6 10 20 30 5 3 5 5 5 2 5 3 1 2 3 4 2 2 2 2 4 4 2 8 8 2 6 6 हां इंटू 5 करावं लागेल, इंटू 5, ओके. 80 इंटू 5 9 इंटू 5 9 4 80 85 80 इंटू 45 28 येत आहे. इथं 2 2 4 टाइम आहे, 3 1 टाइम आहे, 3 1 जा 3 3 3 जा, ओके. 3 3 3 राहिला, 3 1 जा 3 1 जा, इथे राहिला 2, म्हणजे 3 1 टाइम आहे, 3 1 टाइम आहे. तर 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 5 जा 80 80 इंटू 3 240, ओके. एलसीएम किती आला 240, ओके. नाउ वी आर गोइंग टू क्वेश्चन नंबर 4 to 9 विच आर जे शाब्दिक उदाहरण आहे त्याच्याकडे आपण जात आहोत. 4th नंबर आहे
एक वर्ड प्रॉब्लेम आहे तिथं, शाब्दिक उदाहरण आहे. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर which when divided by 8, 9, 10, 15 and 20 gives the remainder 5. A number, the number is equal to is divided by 8, 9, 10, 15 and 20. रिमाइंडर 5 आता है. ठीक है, पहला एलसीएम निकालेंगे इसका हम. 8, 9, 10, 15, 20. ओके, 2 से करेंगे पहले. 2 4 जा 9 इज रिमेन, 2 5 जा 15, 2 10 जा. ओके, देन 2 से फिर से 2 2 जा 9 रिमेन, 5 तसंच राहतो, 15 तसे 15 तसेच राहतात, 2 5 जा 2 1 जा 9 5 15 and 5. आता 5 नी करूया. 5 1 9 5 1 जा 5, 1 5 1 जा 5. आता 3 नी करूया. 3 3 3 जा 1 1 1. राहिलं किती? एलसीएम इज इक्वल टू 2 किती वेळेस? 3 टाइम. 2 into 2 into 2 3 टाइम, and 3 2 टाइम 3 and 5 1 टाइम. 3 2 जा 4 4 2 जा 8, 8 6 जा 8 9 जा 72. 72 into 5. LCM is 360. LCM is 360, and the number फॉर्म्युला काय आहे? द नंबर इक्वल टू LCM in प्लस रिमाइंडर. आन्सर काय येईल? 360 प्लस 5 365. आन्सर काय आला? तो नंबर कोणता आहे? 365. ओके, 365. नाउ सेकंड नंबर आहे, आपल्याला सेकंड नंबर सोडवायचा आहे, ज्याच्यात आपल्याला उसवेत आपण हे 5th नंबर क्वेश्चन आहे. रिड्यूस द फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन. ओके, एक नंबर आहे त्याच्यात 5 नंबर मध्ये 348 अपॉन 319. ओके, 29 into 12, 29 into 11. Answer is 12 upon 11. Second number question है 221 upon 247. 13 upon 17, 13 upon 19. Answer है 17 upon 19. Okay, 3 number आहे 437 upon 551. आन्सर आहे 19 into 23, 19 into 29. आन्सर आहे 23 upon 29. ओके, त्याच्यानंतर 5 नंबर क्वेश्चन आहे. 5 नंबर झाला हा. 6 नंबर क्वेश्चन आहे, द LCM and SCF of 2 number are. LCM किती आहे? 432 and SCF is 72. and 1 number काय आहे? 2260. 1 number. तो अदर नंबर फाइंड करायचा आहे, अदर नंबर फाइंड करायचा आहे. ठीक आहे, फॉर्म्युला LCM into SCF is equal to product of given number, product of
given number. LCM 432 into 72 is equal to 472 is equal to 31,104. 31,104. Now it's divided by second number. 31,100 and is divided by 116. His answer is 144. 144. Answer is, the other number is 144. Other number is 144. 7 number आहे. 7 number 5 6 number झाला. आता 7 number पाहूया आपण. 7 number practice set. Question number 7. The product of two digit number is, product दिलेला आहे. Product of two digit two number is 765. 765. SCF 3 आहे. SCF 3 आहे. LCM काढायचा आहे. ठीक आहे. LCM into SCF is equal to product of given numbers. ओके. LCM काढायचा. LCM आहे तसाच into 3 is equal to 765. LCM is equal to then 765 upon 3. 3 2 is 6, 3 5 is 15, 3 5 is 15. LCM 255 आला आहे. ठीक आहे. नंतर 8 नंबर आहे. अ ट्रेडर हॅज 3 बंडल ऑफ स्ट्रिंग. एका ट्रेडर कडे 3 बंडल आहे स्ट्रिंगचे. आपण पाहूया 3 नंबर. एक आहे 392 मीटर, एक आहे 308 मीटर, ओके, आणि एक आहे 490 मीटर. तर आपल्याला याचं काय काढायचं आहे? याच्यात आपण व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग द बंडल कॅन बी कट अप इन टू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर. म्हणजे त्याचं कटिंग अशा सारख्या याच्यात रेशिओ मध्ये करायचे की खाली काहीच उरलं नाही पाहिजे. सारख्या ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा असा किती मोठा तुकडा करू शकतो आपण की त्याचे सारखे तुकडे होते. लक्षात येत आहे? तिघांचे सारखे म्हणजे तुकडे झाले, हे झाले पाहिजे सारख्या रेशिओ मध्ये. सारखे तुकडे नाही, सारख्या रेशिओ मध्ये तुकडे झाले पाहिजे. ठीक आहे. तर तो रेशिओ काढायचा आपल्याला. लॉंगेस्ट ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके. तर याच्यासाठी आपल्याला याचा SCF काढावा लागेल. 392, 308 आणि 490. ओके. इवन नंबर आहे. 2 नी चालू करू. 2 1 जा, 2 9 जा, 2 6 जा, 2 1 जा, 2 5 जा, 2 4 जा, 2 2 जा, 2 4 जा, 2 5 जा. ओके. देन 392, 308 and 490. and then 7 नी करूया. 7 2 जा 14, 7 8 जा 56, 7 2 जा 14, 7 2 जा 14, then 7 7 3 जा 21, 7 5 जा 35. ओके. आता इथून पुढे काही डिवाइड होऊ शकत नाही हे नंबर एकाच याने. SCF मध्ये काय असतं की एकच कॉमन फॅक्टर काढायचा असतो. 2च कॉमन फॅक्टर आले. SCF काय आला मग? SCF इज इक्वल टू 7 into 2 14. म्हणजे 14 मीटरचा एक तुकडा आपण करू शकतो. 14 मीटरचा 14 मीटर्स लेंथ स्ट्रिंग कॅन बी कट. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. 7 नंबर झाला, 8 नंबर झाला. आता 9 नंबर लास्ट. 9 नंबर लास्ट सोडूया. Which two consecutive even number have an LCM 180? Very important question. Which two 9 number consecutive even number, consecutive number, two consecutive even number
म्हणजे डिफरन्स बिटवीन नंबर इज 2. ओके, have LCM 180. ओके, 180 LCM. तर x, let's consider numbers as x and x minus 2. X and x minus 2. Two consecutive even number have LCM 180. ओके, दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे एका पाठोपाठच्या, ज्याचं LCM काय 180 आहे. तर आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्यात, आहे का नाही मस्त. तर आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर नंबर ॲज x and x minus 2. सो काय होईल, x into x minus 1 x minus 2 is equal to 2 into 180. दोन इव्हन नंबर आहेत त्याच्यामुळं 2 into 180. ओके, तर इथं काय होईल, x square minus 2x is equal to 360. x square minus 2x is minus 360 is equal to 20. आता आपल्याला असं मल्टिप्लिकेशन पाहायचं ज्याचं 160 मल्टिप्लिकेशन येईन त्या दोन नंबरचं, आणि त्याचं सम काय येईन -2 येईन. ते आहे 20 आणि प्लस 80. मी ऑलरेडी काढलेलं आहे. 20 मधून 80 गेले -2 येतात आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 360 येतं. लक्षात येते. तर इथं काय येईन, एक्स स्क्वेअर मायनस 20x प्लस 80x मायनस 360. ओके, इक्वल टू 0. x minus 20 plus 80 x minus 20. ओके, इक्वल टू 0. काय होईल, x minus 20 equal to 0 or x plus 80 equal to 0. म्हणजेच x is equal to 20 or x is equal to minus 80. मायनस नाही, पॉझिटिव्ह नंबर आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, कारण त्यांचं LCM काय येतं 180 येतं. म्हणून काय येईल, x इज ही किंमत आपण धरू, x इज 20. ओके, देन दुसरी किंमत काय येईल, x minus 2 is 20 minus 2 बरोबर 80. दोन्ही नंबर काय आले मग, एक बोथ नंबर आर कॉन्झिक्युटिव्ह नंबर किती आले, 20 आणि 80. आन्सर ठीक आहे. ह्या ठिकाणी ह्या प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 14. आतापर्यंत तुम्ही हा पाहिला व्हिडिओ, तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि काही तुमचे क्वेश्चन असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू. थँक्यू फॉर वॉचिंग. आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. हीच मैत्री कायम ठेवा. मिळूयात पुढच्या भागामध्ये. या ठिकाणी हे प्रकरण सुद्धा समाप्त झालेलं आहे, चॅप्टर नंबर 3 SCF आणि LCM स्टँडर्ड 7चं. तर पुढचं आपण लवकरच आणत आहोत. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात.